स्टार्ट परिच्छेद. अध्यक्ष महाराज, सभागृहासमोर उद्योग मंत्र्यांनी जी मागणी ठेवली आहे तिच्यावर माझे विचार मांडण्यासाठी मी उभा आहे. आपला देश मुख्यतः शेतीप्रधान आहे. महाराष्ट्र राज्याची प्रगती कृषी औद्योगिक समाज स्थापन करण्याच्या दिशेने चालू आहे असे सांगितले जाते, परंतु ज्या वेगाने प्रगती व्हावयास पाहिजे त्या वेगाने होत नाही. शेतकऱ्यांच्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून तो डबाबंद करण्याचे ठरविले तर शेतकऱ्यांना फार मोठा फायदा होणार आहे. अशा प्रकारची व्यवस्था आज नसल्यामुळे मुंबई आणि इतर शहरात फळे नासून वाया जातात. विशेषतः फळांवर प्रक्रिया करून ती डबाबंद करण्याचे अनेक कारखाने काढता येतील. खाजगी क्षेत्रात असे कारखाने काढले गेले नाही तर सरकारी क्षेत्रामार्फत असे कारखाने काढण्याच्या दृष्टीने सरकारने प्रयत्न केले पाहिजे. जळगावला केळ्यांची पावडर करण्याचा कारखाना काढला आहे. तथापि अशा एका कारखान्यामुळे तेथील शेतकऱ्यांची अडचण दूर होऊ शकत नाही. आपल्या राज्यात कच्चा माल किती तयार होतो त्यावर प्रक्रिया करण्याचे ठरविले तर किती कारखाने काढावे लागतील याचा अंदाज बांधून 7व्या पंचवार्षिक योजनेत यासंबंधीचा आराखडा तयार करण्यात आला पाहिजे. उदाहरणार्थ, नागपूरला संत्री आणि इतर फळे होतात. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी फॅक्टरी नागपूरला आहे. अशा किती फॅक्टरीज काढण्याची आवश्यकता आहे व त्या कशाप्रकारे काढाव्यात याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे. परिच्छेद. ज्या भागात सहकारी क्षेत्रात किंवा खाजगी क्षेत्रात असे कारखाने निघू शकणार नाहीत त्या ठिकाणी सरकारने स्वतः कारखाने काढले पाहिजेत. आपण पाहतो की ज्यावेळी विविध प्रकारची फळे मोठ्या प्रमाणात बाजारात येतात त्यावेळी या नाशवंत मालाची किंमत व्यापारी मंडळी ठरवितात. त्यामुळे शेतकऱ्यांचे फार नुकसान होते. दुसरी गोष्ट मला अशी सांगावयाची आहे की मुंबईमध्ये आज कारखान्यांचे केंद्रीकरण झाले आहे. विदर्भात देखील अशी परिस्थिती आहे की फक्त नागपूरला कारखाने निघाले आहेत. तेव्हा विदर्भाच्या इतर भागांमध्ये कारखाने कसे निघतील इकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे. कारखाने काढत असताना प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांची वाटणी करण्यात आली पाहिजे. कोकणपट्टीचा भाग असा आहे की त्या ठिकाणी नद्या आहेत, समुद्र आहे. त्यामुळे कारखान्यासाठी लागणारी वीज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकते. कारखान्यासाठी पडीत जमीन मिळू शकते. वाहतुकीसाठी बंदरांचा उपयोग करता येऊ शकतो. या सर्व सुविधांचा उपयोग करून कोकणपट्टीत कारखाने काढले पाहिजेत. यापुढे जे कारखाने काढावयाचे ते मुंबईत न काढता मुंबई बाहेर काढले पाहिजेत असे माझे स्पष्ट मत आहे. उद्योगपती मुंबई बाहेर जावयास तयार नसतात, परंतु त्यांना सर्व प्रकारच्या सोयी आणि सवलती उपलब्ध करून देऊन राज्याच्या इतर भागात जाण्यासाठी शासनाने प्रोत्साहन दिले पाहिजे. सर्व विभागात उद्योगधंदे निघाले तरच खऱ्या अर्थाने संपूर्ण राज्याचा विकास होईल व लोकांना रोजगार मिळू शकेल. स्टॉप.